स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्य सैनिक राजाराम बापू माध्यमिक शाळा बारड आणि श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय बारड तसंच श्री शीतळादेवी सेवाभावी प्रतिष्ठान बारड संचलित शंकरराव देशमुख इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बारड आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला। हा कार्यक्रम एक समाजोपयोगी कार्यक्रम ठरला आहे। सर्वप्रथम राजामाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय संजय शंकरराव देशमुख आणि सर्व उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी मुलामुलींच्या काळजावर शब्दाच्या आधारे आईवडिलांची प्रतिमा उमटवणारे प्रसिद्ध वक्ते वसंत हंकारे हे उपस्थित होते, तर त्यांनी बाप समजून घेताना या विषयावर आपलं परखड मत मांडलं। बाप आणि बापाचं महत्त्व यावेळी त्यांनी व्यक्त केलं। आधुनिक काळामध्ये बिघडणाऱ्या वातावरणामध्ये मुलींनी कोणती दक्षता घ्यावी आणि समाजामध्ये आपल्या आईवडिलांची मान न झुकवता कायमस्वरूपी उंच राहावी याबद्दल अनमोल मार्गदर्शन करताना अक्षरशः सर्व श्रोत्यांचे अश्रू अनावर झाले होते। यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाकडून घेण्यात आलेल्या गणित विकास भास्कराचार्य परीक्षा डॉक्टर APJ अब्दुल कलाम सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेमध्ये प्रथम आणि द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना बारड पोलीस निरीक्षक केदासी आणि गोविंदराव पाटील नागेलूकर यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले। स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, रामायण, हुंडा नको, मामा फक्त पोरगी द्या मला, चोरीचा मामला, आगाग पोरी फसलीच ग, गुलाबी साडी, माझ्या बायकोनं उपवास धरला, गोंधळ, लावणी, गवळण, रधई, वसंत फुलताना आदी बहारदार गाण्यावरती नृत्य आविष्कार सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली। यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय संजय शंकरराव देशमुख, सौछायते संजय देशमुख, रमेश चंद्र महाजन, रामेश्वर कोरबनवाड, अशोकराव गव्हाणे, दिलीप मलंगे, शेषराव दंडे, पंडितराव भोसले, भगवान येमले, प्रभाकर आठवले, भगवान कांदाळे, परमेश दुर्गे, कमलाबाई कांदाळे, शांताबाई नरवाडे, सर्व संचालक मंडळ, गोविंदराव नागोलीकर, विलासराव देशमुख, कदम सर, नागोराव गुरुजी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शाळेचे मुख्याध्यापक रामकिशन चुब्बेवार, प्राचार्य हेमंत इंगळे, प्राचार्य सचिन गव्हाणे, शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर पंजाब शिंदे यांनी केलं। इथं बसलेल्या सगळ्यांना अगोदर ऐकायचं आहे, मेल्यानंतर आई बापाला जाळतात, मेल्यानंतर आई बापाला जाळतात, तू काय पोरीनं मेल्यानंतर आई बापाला जाळत नाही का? मेल्यानंतर त्यांचं फक्त निर्जीव शरीर जाळतात, पण पोरानं जर तुमच्यामुळे आमच्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे आई बापाची चिता रोज घरात चढत असते पोरी, रोज बाप घरात मदत असते पोरी। आणि तुला खरं सांगू का, जिवंतपणीचं मरण लई वाईट असते पोरी, लई वाईट असते बघ। जिवंतपणीचं आई बापाला दिलेलं मरण लई वाईट आहे बघ। सगळ्यात मोठं जगाचं कुठलं पाप असेल तर आपल्या आई बापाला जिवंतपणे दिलेलं मरण आणि आपल्या आई बापाला खाली घालायला लावलेली मान। स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, ती आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसते ना पोरी तर बुद्ध नसते, छत्रपती नसते, कोणच नसते, तू नसते, मी नसतो। आजपर्यंत ती आईचा मायेचा प्रेमाचा वटवृक्ष आमच्या आयुष्यामध्ये आहे म्हणून आम्ही आहोत। पण या प्रचंड मोठ्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपटं वाढतंय, त्या रोपट्याचं नाव बाप आहे पोरी। हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे बघ। आजपर्यंत आम्हाला असं वाटलं आमच्या आईलाच माझ्या वेदना कळाल्या आणि आईच माझ्यासाठी खूप रडली, पण हात जोडून पोरीला सांगतो, आई इतकंच, आईच्या खांद्याला खांदा किंबहुना आईपेक्षा एक पाऊल पुढे टाकल तुझ्यासाठी पोरी। रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर, रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर आणि जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या लेकरांचं। प्रतिनिधी अमोल टेकले, NTV न्यूज मराठी, मुदखेड, नांदेड।